मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज बघायला गेलं तर दोन लढती केल्या आणि आज कुठं ना कुठेतरी दोन्ही लढतीमध्ये हे चांगला विजयाचा गुलाल आज तुमच्या चेहऱ्यावरती संपूर्ण शर्टावरती सगळीकडे दिसून येते. कसा काय आनंद आजचा? आनंद आहे. आज दोन्ही गाड्या झाल्या, मैत्रीपूर्ण गाड्या झाल्या आणि आजचा क्षण तर लवकर विसरू शकत नाही. का? कारण की रात्री पोरांचा फोन आला तेव्हा जरा भुंगाची तब्येत डाऊन होती. पण विश्वास होता. सकाळी बघितल्यानंतर मला माहीत होता आज काहीतरी करेल आणि मी आमच्या मंडळीला सगळ्यांना सांगितलं का बाबा टेन्शन घेऊ नका, तुम्ही घ्या बैल भरा, मी येतो मैदानामध्ये. आणि आल्यासारखा आज भुंगानी जिथं जिथं मिलिंद पाटीलचं नाव कमी व्हायचा प्रयत्न होत होता तिथं तिथं परत नेऊन उंचावरती दुप्पटनी उंचावरती नेण्याचं काम भुंगाने केलं आहे. भुंगा नेहमी सांगत असतो का तू माझा मालक नाही आहे, माझा सांभाळ करणार आहे, तुझा कुठंच मी कमी पडून देणार नाही. तू सच्चाईने इमानदारीने तुझं क्षेत्र चालू ठेव, मी नेहमी तुझ्या कपाळाला गुलालच लावत राहील. दादा बघायला गेलं तर भुंगावरती प्रेम पण तुमचं तेवढंच आहे आणि जेव्हापासून दावणीला आलाय ना तेव्हापासून कुठं ना कुठेतरी या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रसिद्धी म्हणा किंवा या मान सन्मान म्हणा या भुंगाची मुलं भेटत असतात. किती स्वतःला भाग्यशाली समजताय? भाग्यवान आहे. बघा मी मगाशी आपल्या मित्राच्या बाईटमध्ये बोललो का बाबा आई वडिलांनी जन्म दिल्यानंतर राजकारण सोडलं, पूर्ण महाराष्ट्रात मिलिंद पाटील आणि सावकार ग्रुप, स्वर्गवासी रामदास शेठ शंकर पाटील हा नाव माझ्या भुंगानी प्रसिद्ध केले. आमच्या जपान नंतर आज आमचा भुंगा पूर्ण महाराष्ट्रात नाव लौकिक करतोय. आमची सगळी मंडळी आहेत. आज बघा सैराट नसला तरी सुनील शेठ आहेत, त्यांची पूर्ण टीम आहे, सगळी सोबत असतात. अजून काय आपल्याला पाहिजे? हे सगळे जीवाभावाची मंडळी आमच्या सोबत आहेत. सुट्टी मेकर आहे आमचा केशवनाना, परत आपला हरेश दादा आहे, कुणाल ड्रायव्हर आहे. म्हणजे ही सगळी जी मंडळी आहेत आमची सोडणारी धरणारी, ही सगळी श्रीमंती भुंगामुळे आज प्रसिद्ध झाली. मला दादा बघायला गेलं तर अशी लक्ष्मी प्रत्येकाच्या दावणीला नाही. सुरुवातीपासून बघत आलोय, जेव्हापासून आदत होता तेव्हापासून खरोखर म्हणजे आज म्हणावं लागेल की असं नंदी परत तुमच्या तरी दावणीला आम्हाला तरी न वाटत की तुम्ही घरवाल, कारण का लक्ष्मी काय बोलतात ती चांगल्या पावलाने आलेली आहे आणि खरोखर नाव करते आज तुमचं. 100% बघा आपले कर्म आणि आपली नीतिमत्ता साफ आहे, त्याच्यामुळे आमचा जपान नंतर आज आमच्या दावणीला भुंगा ठरला, घडल्यानंतर भुंगाच्या पाठोपाठ परत आमची दावण भरलेली आहे. आज पण येणाऱ्या काळामध्ये भुंगानंतर आम्ही कधीच बांधावरती बसणार नाही. आमची तयारी आणि तशीच आमची जोश घेऊन आम्ही परत मैदानामध्ये येणाऱ्या वर्षांनंतर आम्ही परत मैदानामध्ये दिसू. कारण की हा खेळ आमचा मातीतला आहे. फक्त आमची इच्छा अशी आहे का हा खेळ आपला मैत्रीपूर्ण झाला पाहिजे, प्रेमाचा झाला पाहिजे, इथं कुठला राग रोष नाही ठेवला पाहिजे आणि एक लढती भावभावाच्या म्हणून आपण केला पाहिजे. आज बघा अलंकार आम्ही एकत्र पण आम्ही पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये एकत्र पळू. आज विरोधात पळलो, त्या दिवशी पण आम्ही विरोधात पळलो. हारजीत बैलगाडी क्षेत्रामध्ये झाली पाहिजे. आज भुंगा सैराटला हलवल्यानंतर लोकांनी किती जल्लोष केला, किती काय काय केला, मी माझ्या डोळ्याने बघत होतो. पण तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. त्याच्या दुप्पटीने मी जल्लोष करणार, हे तुमच्या सोशल मीडियावरती मी सांगतो. मग त्या टायमाला मिलिंद पाटील काय जल्लोष करेल ते दाखवून देईल. मी शांत संयमी, मी नेहमी सांगतो मला हिनावू नका, मला खाजवायला येऊ नका, मला खाजवला तर मी दुप्पट तुमच्या अंगाला खरूच करेल. फक्त मी संयमाने खेळतो. आज बघा माझ्या 2 गाड्या मोठ्या मोठ्या झाल्या, पण कुठं मी छकड्यावरती चढलो नसेल, माझं सोशल मीडियावरती एक फोटो नसेल. फक्त अलंकार आणि ते रायफल मला हरवल्यानंतर त्यांचा गुलाल उधळला, त्यांचं ते प्रेमाने निघून गेले, तेवढं हकदार आहे. पण हिनावणं, नाचणं, कोणाच्या विरोधामध्ये काहीतरी कमिटमेंट करणं ते कुठेतरी या बैलगाड्याला शोभत नाही. त्याच्यामुळे हे क्षेत्र आता खूप चांगलं चाललंय, चांगल्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आज राहुल शेठनं माझी नेहमी दुश्मनी चालायची, पण आज कुठेतरी आम्ही भाऊभाऊ म्हणून जवळ आलोय. आज तो हरला म्हणून मला दुःख आहे. आज आकाश शेठ पण हरला म्हणून मला दुःख आहे. ज्या वेळेला संदीपबाईंचं नाव होता का बाबा 10 मिनिटामध्ये तुम्ही फिरवा, त्या टायमाला मीच त्यांना बोललो होतो का तुम्ही कुठला राग काढता का आमच्यावरती. आज आमचा नंदी 10 मिनिटं झाला पळून आलेला आहे, जरा आराम करू द्या, त्याच्यानंतर तो नंदी निघेलच. कारण की मला नंदीवरती प्रेम करणार आहे. ठीक आहे, हारजीत ही बैलगाडी क्षेत्रामध्ये चालते, म्हणून मी त्यांच्या मंडळीला, भाईंच्या मंडळीला सांगत होतो का त्यांना थोडा आराम करू द्या. 20-25 मिनिटं ते सारखे मला बोलवते अजून काढला नाही काढला. अरे नंदी पळून आला, एक 15-20 मिनिटं अर्धा तास आराम करू द्या. शर्ती तर होत राहणार नाही. माझी सगळी लास्ट सुटली, 7:10 माझी शर्यत सुटली, ती तर होणारच आहे. बघा मैत्रीचा खेळ चाललाय, चांगला चाललाय. कोणाला हिनवू नका, कोणाशी भांडणं करू नका. कोण आज हरवलंय म्हणून उद्या त्याला हरवल्यानंतर कुठल्या उड्या मारू नका, कुठल्या त्यांच्या आई बहिणींवरती कुठल्या चुकीची गोष्टी करू नका. काय वाद होतो, आता पण किरकोळ वाद झाला होता, आम्ही मिटवला.
सगळ्यांना सहमतीने आम्ही घरी पण पाठवलं. बरोबर. असे कुठले वाद घडू नका. आपलं मैत्रीचं क्षेत्र मैत्रीचंच राहू द्या. दादा शेवटचाच प्रश्न विचारतो आता आपल्याला हल्दी लावून जायचं राहुल भोईर समालोचक यांच्या दादा बघायला गेलं तर हा बैलगाडा क्षेत्र बऱ्याचशा काय काय गोष्टी तुम्हाला शिकून जाते पण जेव्हा जेव्हा आता बघा हार पण तुम्ही चांगल्या प्रकारे पचवता कमेंट सेक्शन मध्ये बऱ्याचशा वेळेला बघितले की मिलिंद शेटला खरोखर म्हणजे जिंकण्याची जी म्हणजे रोजची उत्सुकता लागलेली त्या एका दिवशी हारल्याच्या नंतर सहन होत नाही नक्की काय नाही करायचं नाही काय सहन व्हायचं का. आता मला त्या दिवशी रायबाने हरवला. त्याच्यानंतर परत आमची गाडी झाली. त्याच्यानंतर मी लगेच हरवल्यावरती मी जल्लोष केला का, नाही कुठे अजिबात दिसला का, नाही. कुठे सोशल मीडियाबद्दल त्यांच्या विरोधात मध्ये मी काय बोललो का. आज पण हरवला. कुठे मी जल्लोष केला का, कुठे तुम्हाला काय दिसला का, काहीच करायचं कशाला पाहिजे. आज मी जर त्यांच्या विरोधात केलं तर त्यांनी माझ्या विरोधात केलं असं तर मी हकदार आहे. आता मागच्या टायमाला ज्यांनी केलं त्यांच्या विरोधामध्ये करणार. मी आता पण बोलतोय मी करणार तर करणारच. ती लढत कधी पण होऊ दे, मी करणार म्हणजे करणार. त्याच्यासाठी कोणी मला थांबू शकत नाही आणि कोणी रोखू पण नाही शकत. मी लय जिद्दीचा आहे. एकदा मग करणार तर करणार. माझ्या डोक्याच्या पलीकडे गेले तरी चालेल. मग 100% दादा आज बघायला गेलं तर सुनील शेट नेहमी तुम्हाला खंबीर साथ असतं बघा नंदी दुखापतीमध्ये आहे तो असो किंवा नसो मैदानामध्ये पण 100% साथ संपूर्ण येसर टीमची आपल्याला बघायला भेटतं सैराट टीमची बघायला भेटतं खरोखरच म्हणजे एक जिवलग साथीदार बुंगाला जसं सैराट भेटलाय ना तसं तुम्हाला साथ भेटले संपूर्ण या टीमची. मी तुम्हाला सांगतो, आज 2-3 दिवसापूर्वी म्हणजे मला असं आतमध्ये जाणवलं होतं का आपलं सैराट कुठेतरी जास्तच आजारी वाटतो. मी स्वतः एकटा सुनील शेटच्या घरी गेलो होतो. हा. मी आज तुमच्या समोर सांगतो, मी तिथून डॉक्टरांना फोन लावला होता. सुनील शेटने मला सांगितलं पण नव्हतं. मी असंच बोललो तुम्हाला भेटायला यायचं. पण मला नंदी आतमधून एक जाणवत होता का बाबा आपला कुठेतरी नंदी हा कुठेतरी कुठल्या तरी आजारामध्ये तिथं सुनील शेटचं लक्ष पोचत नाहीये का. सुनील शेटचं म्हणजे आपण गेल्यानंतर काहीतरी चांगलं निरीक्षण करू. सुनील शेट एकदम 100% करत असेल पण काहीतरी आपल्याकडून पण घडेल म्हणून आपण तिथे गेलो. डॉक्टरांना फोन केला, सगळ्या गोष्टी केल्या. आज नंदी सुखरूप आहे. पण त्याचा आशीर्वाद आम्हाला लागलेला आहे. आज सैराट नसला तरी भुंगा सुनील शेटचा आहे आणि सैराट माझा आहे. आम्ही कधीच परके नाही. माझा जेवढा जीव भुंगावरती तेवढा सैराटवरती आहे. ही गाडी किती पण सैराट कमजोर वाटला, आजारीमध्ये कमी पडाला तरी पण भुंगा त्याची साथ कधी सोडणार नाही आणि मिलिंद पाटील कधी सुनील शेटची साथ नाही, घेसरगावची साथ कधी सोडणार नाही. बघा ही जिद्द आणि ही चिकाटी ठेवून चालायला पाहिजे कारण का बऱ्याचशा वेळेला बघितलं की आता सैराट म्हणजे कमजोर आहे किंवा दुखापतीमध्ये आहे तरी पण चालूच होतं की आता खरोखर मिलिंद शेट आता पायऱ्या चेंज करणार मिलिंद शेट त्यांना उद्या सोबत पण नाही ठेवणार. बोलले उद्या पण बोलले का शेट मला फिरायला पाहिजे हा. किंवा मला पळवायचे. त्या टायमाला अर्ध्या पाऊण तासामध्ये सुनील शेट जिथं बोलतील तिथं भुंगा येणार. मी विचारणार पण नाही का तुम्ही फिरायला पाहिजे. कारण की बघा शहापूरचा मैदान होता. एक फोनवरती सुनील शेटनी बैल पाठवून दिला. ती आम्ही दोघी मालकाने रिक्स घेतली होती पण ती रिक्स आम्ही सक्सेस केली. थोडा मैदान आणखीन हे असता तर काहीतरी वेगळं चित्र बघायला भेटलं असतं. पण तिथे पण आपलाच विजय झाला. बरोबर कारण की शंभू पण आपलाच नंदी होता. तिथं विजय आपलाच झाला. काय नाही येणार काळामध्ये परत ही गाडी सुंदर पळेल आणि चांगली पळेल. त्या दिवशी राहुल शेट्टी सांगितलंय ही गाडी पळवल्यानंतर काय होणार आहे हा. ते 100% ते घडून मी दाखवणार. 100%. चला जाता जाता पाखऱ्याला देखील शुभेच्छा द्या दादा. धन्यवाद. सुंदर पाखऱ्या जिथे जिथे अशा काही जिद्दीच्या शर्ती येतात त्या टायमाला पाखऱ्या माझी पण मान ठेवतो. प्रदीप शेट गीते यांचा एक सन्मान ठेवतो. आबांचा सन्मान ठेवतो. त्यांची संपूर्ण टीम त्यांचं पण खूप मनापासून अभिनंदन करेल. मागच्या बाईटमध्ये मी तुमचं जरा गडबडीमध्ये थोडं नाव चुकून राहिलं गडबडीमध्ये पण तुमची माफी मागतो. पण आज पाखऱ्या आणि भुंगा ही दोन्ही नंदी चांगले पळून विजय प्राप्त केलाय दोन्ही रस्त्यात. आनंद वाटतो मला. चालेल दादा तुम्हाला आजच्या हल्दींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. गुलालासाठी हल्दीच्या शुभेच्छा देऊ नका. राहुलच्या हल्दी त्याचं जेवण जेवू द्या. चला शुभेच्छा. धन्यवाद.